नमस्कार बालमित्रांनो. महिला प्रबोधन मंडळ नागपूरतर्फे आयोजित संस्कार कवच मालिकेअंतर्गत मी स्मिता खांजोडे. बाळांनो, तुमची स्मिता आजची आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. बालमित्रांनो, आज आपण भारतातील गुजरात राज्याच्या संत तोरलबाई व संत जेसलबाई या गुरु शिष्यांची गोष्ट ऐकणार आहोत. बाळांनो, ही गोष्ट आहे 600 वर्ष आधीची, म्हणजेच आपल्या शिवाजी महाराजांच्या देखील आधीची आणि गुजरातमधील कच्छची. राजपूत चांदोली जाडेजा ह्यांची जेसल नावाची छोटी मुलगी होती. तिला चोरी करण्याची सवय होती. एक दिवस काय झाले, ती चोरी करायला संत राजवी सासलिया यांच्या घरी गेली. पण ती घरात गेल्यावर काही वेगळेच घडले. संत राजवी यांची पत्नी संत तोरलबाई ही स्वतः रचलेली देवांची सुंदर भजनं आपल्या गोड आवाजात गात होती. ते जेसलच्या कानावर पडले आणि गोड भजनं तिला फार फार आवडले. मग काय, त्याच वेळी तेथे संत राजवी सासलिया आलेत. जेव्हा त्यांना कळले की जेसल चोरी करायला आली आहे, तेव्हा त्यांनी तिला घरातील जे हवे ते घेऊन जायला सांगितले. मुळातच हुशार असलेली जेसल लगेचच संत राजवी सासलिया यांना म्हणाली, गुरुदेव, मला संत तोरलबाई यांनाच न्यायचे आहे. संत तोरलबाईंना आपले गुरु करून त्यांच्याकडून भजनं शिकून घ्यायचे आहेत आणि मला देखील ते गायचे आहेत, असे वरदान तिने मागितले. संत राजवी यांनी तिची ही मागणी पूर्ण केली. अशा प्रकारे सुरुवात झाली छोट्या जेसलची संत बनण्याकडे. गुरु संत तोरलबाईंच्या शिकवण्याने, कृपेमुळे जेसल भजनं रचून गाऊ लागले. पुढे जेसलबाई गुरूंच्या महापंथ संप्रदायाची दीक्षित झाली. बाळांनो, दीक्षित याचा अर्थ असा होतो की गुरूंकडून शिष्याने ज्ञानाची दीक्षा घेणे आणि नंतर ते ज्ञान, ती विद्या इतरांना शिकविणे, म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांना ते ज्ञान देणे, शिकविणे. अशी ही जेसल जेसलपीर म्हणून संत जेसल झाले. गुजरातमध्ये ती पूजल्या गेली. छोट्या जेसलची संत जेसलबाई करणाऱ्या गुरु संत तोरलबाई ह्या देखील भजनं रचणाऱ्या गुजरात राज्याच्या पहिल्या संत कवयित्री होत्या. देवी सती म्हणून देवपूजेमध्ये संत तोरलबाईंची पूजा केली जाते. टोळांदे, तोळी राणी, तोयल नावाने त्या प्रसिद्ध आहेत. गुरु संत तोरलबाईंचे तिची शिष्या जेसलबाईवर अतिशय प्रेम होते. संत तोरलबाई जेसलला म्हणत असे, आओनी जेसल राय आपण, प्रेम भक्ती मयोरे, पापत्यारू
प्रकाश जाडेजा, पाप त्यारू प्रकाश रे. जेसल चल, आपण मिळून ईश्वराची भक्ती प्रेमाने करूया. आपल्या अंतरंगातील पापांचा, वाईट गुणांचा नाश करून जीवनात ज्ञानप्रकाश निर्माण करूया. बाळांनो, छोट्या जेसलला संत तोरलबाईंसारखे चांगले गुरु मिळाल्याने आणि तिने आपल्या गुरूंचे ऐकल्याने तिच्यातील वाईट सवयी निघून गेल्या व ती संत जेसलबाई झाली. संत तोरलबाई व संत जेसलबाई ह्या गुरु शिष्यांच्या अमर जोडीला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद बाळांनो, धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद.